रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लॅमर पॉड. आकांक्षा सध्या तुमच्या सोबत आहे आणि ग्लॅमर पॉडचा आजचा जो आपला या पॉडकास्टचा विषय आहे तो तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे बरं का. बऱ्याच लोकांचं काय होतं की थोडंसं वजन वाढलेलं असतं, थोडंसं पोटच नेमकं वाढलेलं असतं, बाकी सगळी बॉडी जी आहे ती अगदी व्यवस्थित असते आणि त्यामुळे काही पर्टिक्युलर कपडे जे आहेत ते आपल्याला घालता येत नाहीत. आजकाल बॉडी पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली अनहेल्दी राहण्याला सुद्धा खूप जास्त प्रमोट केलं जातंय, विच इज व्हेरी रॉंग. हो ना. शरीर जे आहे ते हेल्दी असलं पाहिजे. ते दिसायला कसं आहे त्यापेक्षा ते काम किती व्यवस्थित त्याच्यासाठी जे नेमून दिलेलं आहे ते करतंय हे जास्त महत्वाचं आहे, नाही का. आता आफ्टर प्रेग्नन्सी पोट जे असतं ते वाढलेलं असतं, काही कारणांमुळे, बैठ्या कामांमुळे सुद्धा पोट वाढलेलं असतं आणि हे पोट लपवत कित्येक आउटफिट्स जे आहेत ते आपल्याला सॅक्रिफाईस करावे लागतात. आता आजच्या या आपल्या भागामध्ये पोट दिसणार नाही असे आउटफिट्स कशा पद्धतीने निवडायचे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. काही पर्टिक्युलर 4-5 कॅटेगरी ज्या आहेत आउटफिटच्या त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली कॅटेगरी जी अगदी आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला घालावी लागते अशी आउटफिटची कॅटेगरी ती म्हणजे जीन्स. येस, जीन्स. कसं आपण मार्केटला गेलो, ऑफिसला गेलो, कॉलेजला गेलो, घरी असलो, कुठे साधं इथल्या इथे जायचं असेल तरी सुद्धा जीन्स हा कसा गुड टू गो ऑप्शन असतो. त्याला पॉकेट्स असतात, चाव्या ठेवता येतात, पैसे ठेवता येतात, मोबाईल ठेवता येतो, सगळ्यात सोपं असतं. त्याच्यावरती कुर्ता पेअर करता येतो, त्याच्यासोबत टी शर्ट्स घालता येतात आणि काय म्हणेल ते आपल्याला जीन्सला कसंही वागवता येतं. म्हणून जीन्स सगळ्यात फेवरेट आपला ऑप्शन असतो. आणि याच जीन्समधनं पोट दिसायला लागलं की मग होतो आपला टाय फिस आणि कॉन्फिडन्स होतो डाऊन. अशा वेळी काय सिलेक्ट करायचं? नेहमी जर का पोट दिसत असेल, थोडंसं जास्त वाढलेलं पोट असेल तर ना जीन्स चूज करताना नेहमी हाय वेस्ट जीन्स असे ती चूज करा. हाय वेस्ट जीन्समुळे काय होतं की वरचा आपला पोटाचा ओटीपोटाचा भाग जो आहे तो थोडासा दबल्यासारखा होतो, पण नेमकं त्यातलंही फिट कसं पाहिजे. आता हाय वेस्ट आहे आणि तिथून फुल ऑन अगदी घोट्यापर्यंत बॉडी हगिंग अशी जर का जीन्स असेल तर पूर्णच्या पूर्ण बॉडीचा शेप दिसेल जो आपल्याला युजली कम्फर्टेबल वाटत नाही. सो अशा वेळी काय करायचं? पोट दिसत असेल तर हाय वेस्ट जीन्स असायला हवी, पण त्याबरोबर जीन्सचा फ्लेअर जो आहे ना तो त्या खाली जो आहे थोडंसं लूज फिटिंग असायला हवी. म्हणजे पोटापासनं ते खालपर्यंत लूज जशा पद्धतीच्या ट्राउझर्स असतात बघा तशा पद्धतीची जर का ती फिटिंग असली तर तशा पद्धतीने तुम्ही ती जीन्स व्यवस्थित कॅरी करू शकता, ज्यामध्ये पोट सुद्धा दिसणार नाही. अशा वेळी ट्राउझर सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे. फक्त ट्राउझर जी आहे ती इथून तिथून अगदी फिट्ट अशी असणारी ट्राउझर न घेता फ्लेअर असलेली ट्राउझर तुम्ही घेऊ शकता, ज्या ट्राउझरला समोरून चेनच्या आजूबाजूला थोडेसे प्लीट्स आहेत. अशा पद्धतीची जर का ट्राउझर तुम्ही घातली आणि हाय वेस्ट ट्राउझर घातली तर समोरून जो ओटीपोटाचा भाग दिसणार आहे तो दिसणार नाही आणि लपून जाईल आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर आउटफिटमध्ये कॉन्फिडंट फील करता येईल. मग तुम्ही त्याच्यावर टी शर्ट्स पेअरअप केले, क्रॉप टॉप पेअरअप केले, सुंदर ब्लाउजेस पेअरअप केले तरी सुद्धा ते छान दिसणार आहे. आउटफिट्स मधला पुढचा एक सुंदर भाग जो आपण बॉटम वेअरमध्ये कन्सिडर करतो तो म्हणजे स्कर्ट्स. येस, आता हे जे स्कर्ट्स असतात ना हे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. प्लीट्सचे आहेत, बॉडी हगिंग आहेत किंवा प्रिंटेड असे स्कर्ट्स असतात, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे. आपण बऱ्याच वेळा ऐकलंय की बारीक दिसायचं असेल ना तर काळ्या रंगाचे कपडे घातले पाहिजेत. मग आता आपण काय अख्खं कपाट काळ्या रंगांनी भरणार आहोत? नाही ना. कधी कधी बारीक असण्यापेक्षा हेल्दी असणं याच्यावरती फोकस आपण केला पाहिजे आणि मीन वाईल उगाच आपल्या आवडीचे आउटफिट्स कशाला सॅक्रिफाईस करायचे, नाही का. त्यासाठीच तर आहेत या काही टिप्स अँड ट्रिक्स. सो पुढचं स्कर्ट्स घालण्यासाठीची एक ट्रिक म्हणजे एक तर हाय वेस्ट आपण कपडे घातले पाहिजे, दॅट इज फॉर शुअर, जेव्हा आपल्याला पोट थोडंसं झाकायचं असेल पर्टिक्युलर आउटफिटमधनं. पण अशा वेळी जेव्हा आपण प्लीट्स असलेले स्कर्ट वगैरे निवडतो ना किंवा थोडेसे प्लेन कलर असलेले पण त्यातल्या त्यात ब्राईट कलर असलेले स्कर्ट निवडतो तर तेव्हा पोटाचा भाग जो आहे तो जास्त एक्सेंच्युएट होतो, जास्त उठून दिसल्यासारखा होतो. प्लीट्स असतील तर त्या प्लीट्स पसरतील आणि मग कळेल की अरे यार इथे बेली पाऊच दिसतंय किंवा इथे थोडंसं पोट वाढलेलं दिसतंय, ढेरी आपली दिसते किंवा पोटाचे टायर आपण म्हणतो ते त्याच्यातनं दिसतात. पण सेम टाइम जर का एखादा प्रिंटेड तुम्ही काहीतरी टेक्स्चर असलेलं मटेरियल, त्याच्यावर काहीतरी प्रिंट असलेलं मटेरियल जर का तुम्ही चूज केलं स्कर्ट्समध्ये तर त्यामधनं ते पोट दिसत नाही. हां, म्हणजे स्कर्ट्स सुद्धा घालता येतात आपल्याला, बॉडीबद्दल आपण कॉन्फिडन्स सुद्धा फील करू शकतो आणि त्याचबरोबर उगाचच आपल्याला पाहिजे त्या आवडीच्या आउटफिट्सवरती आपल्याला सॅक्रिफाईस नाही करावं लागेल. आउटफिट्समधला पुढचा भाग म्हणजे बऱ्याच वेळा बॉडी कॉन ड्रेसेस जे आहेत ते घालायची इच्छा आपली खूप असते, पण त्यासाठी तशी आपली बॉडी नाही आहे म्हणून आपल्याला थोडंसं गिव्हअप करावं लागतं. अशा वेळी काय करा,
जर पोट दिसत आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि त्यामध्ये कॉन्फिडंट फील होत नसाल तर बॉडीकॉन ड्रेसेस फॉर अ टाइम बिंग आपण सॅक्रिफाईस करू शकतो अंटिल वी गेट इन द शेप, की जोपर्यंत आपण त्या तशा शेपमध्ये येत नाही तोपर्यंत. कारण की बॉडीकॉन ड्रेसेसचा ओव्हरऑलच अर्थ असा आहे की बॉडीचा एकूण एक कर्व, एकूण एक शेप जो आहे तो एक्सचेंच्युएट करण्यासाठी, तो अगदी उठून दिसण्यासाठी हे बॉडीकॉन ड्रेसेस असतात. आता आपल्याला इकडून तिकडून बल्जेस निघालेले आहेत, पोट दिसतंय आणि आपणच कॉन्फिडंट फील करणार नसू तर असे बॉडीकॉन ड्रेसेस घालण्यामध्ये काही अर्थ आहे का, काही अट्टहास करण्यामध्ये? जोपर्यंत आपण छान छान दुसरे प्रकारचे ड्रेसेस घालू शकतो. असे काही ड्रेसेस जे चेस्टपर्यंत थोडेसे टाईट असतात आणि तिथून खाली फ्लेअर असतो, म्हणजे आपलं पोट आहे काय नाही काय दिसत नाही. युजली प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा बऱ्याच लेडीज जे आहेत ते असे पोट न दिसणारे ड्रेसेस घालतात, किंवा इथून तिथून स्ट्रेट असलेला पॉन्चो टाईप असलेला ड्रेस, तसे सुद्धा तुम्ही ड्रेसेस घालू शकता जे चेस्टपर्यंत फिट असतील आणि तिथून खाली फ्लेअर असेल, किंवा जे इथून तिथून सरसकट जे आहेत ते लूज फिटिंगचे आहेत, ए लाईन असे ड्रेसेस आहेत. हे ड्रेसेस सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. पॅन्ट्स असतील किंवा स्कर्ट्स असतील किंवा ड्रेसेस असतील, या सगळ्याबद्दलच्या टिप तर तुम्ही ऐकल्या. अशा पद्धतीनं पोट दिसणार नाही पण तुम्ही छान दिसाल, कॉन्फिडंट दिसाल, अशा पद्धतीनं आउटफिट कसं सिलेक्ट करायचं, पर्टिक्युलरली बॉटम वेअर कसं सिलेक्ट करायचं हेही आपण पाहिलं. जाता जाता आणखीन एक टिप तुम्हाला सांगते. कधीही जर का तुम्हाला अशा पद्धतीनं पोट दाखवायचं नसेल, ते दिसू नये असं वाटत असेल, तर अशा वेळी स्ट्रिप्स असलेले किंवा लाइनिंग असलेले कपडे निवडू नका. उभ्या आडव्या रेषा जेव्हा असतात आणि मध्येच कुठेतरी उंचवटा आलेला दिसतो, तेव्हा त्या प्रिंटच्या रेषा ज्या आहेत त्या कुठेतरी खालीवर झालेल्या, कुठेतरी फुगलेल्या, कुठेतरी आजूबाजूला सरकलेल्या दिसतात आणि मग त्याच्यामुळे साईड जेव्हा आपला अँगल असतो तेव्हा आपल्याला ते पोटाचा आकार दिसेल किंवा बॅक साईडनं बमचा आकार दिसेल असं होतं. त्यामुळे जर का कॉन्फिडंट नसाल तुम्ही तर अशा वेळी रेषा असलेलं किंवा टेक्स्चर तशा पद्धतीचं असलेलं किंवा स्ट्रिप्स असलेलं अशा पद्धतीचं मटेरियल प्रिंट चूज करू नका. ही आणखीन एक टिप महत्वाची बोनस तुमच्यासाठी. चला आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आरजे आकांक्षाला ऐकत रहा ग्लॅमर पॉडमध्ये आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर आरजे आकांक्षा 007 हा ID टाकून. स्टे ट्यून्ड, टेक केअर, बाय बाय. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड, आरजे आकांक्षा सोबत.